मी तिला मेसेज केलाय की एप्रिल महिना सांग म्हणून. हो, तो ती नक्की वाचेल आणि आपले मिस कॉल बघून आपल्याला परत फोनही करेल. होप सो. तुम्ही गीता काकींना पण सांगितलंय ना निरोप द्यायला? करेल ताई फोन, तेव्हा परत सांगू आपण. हो. विक्रांत, आता निघते मी. तुम्ही प्लीज आत्ता सांगाल मी गेले म्हणून. हो, येते मी. बाय. बाय. गीता, वर कुठे चाललीस? आलास तू घरी? हो, झाला, थोडा वेळ झाला. काय, कसं झालं ओपन हाऊस? काय टेन्शन नाही ना? नाही नाही नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. जरा मॅथ्सवरती काम करायला लागणार आहे आणि इंग्लिश थोडंसं वीक आहे, पण बाकी ओके. बसतो आता पुस्तकं घेऊन त्याची. सारखं खेळत असतो दादा बरोबर. काय रे, लहान आहे. लहान आहे? अरे प्रोफेसरचा मुलगा आहे. अभ्यासाच्या तक्रारी येतातच कशा? लक्ष कुठे असतं आईचं? हा, मग बाबा कुठे असतात? घेत का नाही क्लासेस? ए मला सांग, आज मोनिकाच्या टेस्ट होत्या ना? अरे हो, तेच विचारायचं होतं मला तिला की डिलिव्हरी डेट काय दिली, म्हणजे त्याप्रमाणे डोहा जेवण प्लॅन करायला ना. ए विक्रांतच्या बाबतीत सगळं किती पटापट होतंय ना? अरे ए मोहन, ऐक ना, आपण ना मोनिकाचं डोहा जेवण एकदम एकदम हटके करू. हटके काय करायचंय? झोपाळावर बसवायचं, हातामध्ये धनुष्यबाण द्यायचं आणि फोटो काढायचा. वेगळं काय करणार? काय रे मोहन तुझं? तू नाही, पण तू बघच, मी ना वेगळंच करणार आहे, वेगळा विचार करून ठेवणार आहे तिच्या डोहा जेवणासाठी. शपथ, तुझ्याशी बोलत काय बसले मी. अरे विक्रांतचा फोन आला होता मला, तिला निरोप द्यायचा होता त्याचा. मी आलेच, आणि शॉपिंग पण बघायचं तिने केलेलं. आत्ता पाणी देऊ? नको, आय एम कम्फर्टेबल. एनी कॉम्प्लिकेशन्स? नाही नाही, सगळं नीट झालं. ग्रेट. हां, मोनिकाला कळवलं का महिन्याचं? हो, कळवलंय, पण बोलणं नाही होऊ शकलं आमचं. का? तिने कॉल रिसीव्ह नाही केले, म्हणून मी मग मेसेज करून ठेवलाय. कॉल रिसीव्ह नाही केला? कमाल आहे या मुलीची. हे काही वागणं झालं का? बरं, एक मी आईशी बोलले, एप्रिल एंड किंवा मे फर्स्ट वीक असं सांगितलंय. ती म्हणाली एप्रिल डोळ्यासमोर ठेवून कामाला लागते असं म्हणाली. विक्रांत, मला ना या मोनिकाची काही खात्री वाटत नाहीये. आता डोंट वरी, मी मेसेज केलाय आणि मानसीने पण केलाय. मोनिकावर माझा अजिबात विश्वास नाही, पण ती निष्काळजी आणि बेदरकार आहे यावर मात्र पूर्ण विश्वास आहे माझा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.